राहता शहरातून जाणाऱ्या कात नदीमध्ये एका अनोळखी इसमानं की जो मध्य प्रदेशचा आहे असं सांगितलं जातं, त्याने या ठिकाणी उडी मारली की तो आंघोळीला उतरला होता की सुसाईड केलं याबद्दल अद्याप पुरेशी कल्पना नाही। आपण आहोत राहता नगरपालिकेची बॅक साईड ईदगाह मैदानाच्या जवळ जो जॉगिंग ट्रॅक नगरपालिकेने केलेला आहे। तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी त्या इसमाचे शर्ट आहे, चेक्सचा आहे, ग्रीन कलरचा आहे, या ठिकाणी चप्पल देखील आहेत। या इसमाचे नातेवाईक हे कालपासनं या ठिकाणी आले, काल गुरुवार होता त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे धरणाऱ्यांची गर्दी होती। नदीला पाणी आहे आणि मासे धरण्यासाठी अनेक परप्रांतीय देखील या ठिकाणी मासे पकडत होते आणि अशा वेळी 12 ते 1च्या दरम्यान साधारण त्या मध्य प्रदेशचा प्रॉपर मूळ निवासी असलेल्या व्यक्तीनं इथे कपडे काढले, त्याची चप्पल काढली आणि नंतर तो आंघोळीसाठी उतरला की काय, परंतु तो अद्याप या ठिकाणी वर आलेला नाही। मग तो गाळात अडकून बसलाय की पुढे वाहून गेला याबद्दल कुणालाही याबद्दल माहिती नाही, परंतु तो पडल्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले मासे धरणारे लोक आणि मुलं हे पळून गेले। नाही, आता काल प्रत्यक्षदर्शींनी आपल्याला सांगितलं तसं ते काही कोणी लेखी जबाब दिला नाही, तरी आपण कर्मचाऱ्यांना आदेशित केलंय पेट्रोलिंग करा आणि इथं लक्ष ठेवा। तर अजून कर्मचाऱ्यांना आपण आदेशित करू, समजा जर अजून काही याच्यात जर आपल्याला प्रयत्न करता आले तर मग तसं कर्मचाऱ्यांना सांगून आपण करू। यामुळं पाणी प्रदूषित होतंय किंवा राहतेकर हे पाणी पितात, याला जाळी किंवा काय असं काही प्रिकॉशन्स करता येतील या टाळण्यासाठी? आता बेसिकली काय झालं, आपला जो सोर्स आहे पाण्याचा तो शहरात असल्यामुळं याला म्हणजे ह्युमन कॉन्टॅक्ट जास्त आहे, आपण त्याला म्हटलं तरी चालेल। तरी आपण याच्या बाबत विचार करू। नवीन पाणी पुरवठा योजना आपली शासन दरबारी मान्यतेसाठी आहे, ती जर झाली तर मग आपला सोर्स आहे तो नपावाडीचा तलाव आहे, त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो थोडा बऱ्यापैकी मार्गी लागेल। ही बॉडी कशी काढली जाईल किंवा काय आता पुढची ऍक्शन राहील साधारण? आता आपल्याकडे काही उपाययोजना किंवा त्या पद्धतीचं आपत्कालीन यंत्रणा आहे का? आता त्या अशी सुसज्ज म्हणजे ट्रेन असलेले मॅनपॉवर तर आपल्याकडे नाहीये, परंतु हे जे काल प्रत्यक्षदर्शींनी घटना सांगितली कदाचित ते आहे किंवा नाही, किंवा तो कुठं निघून लोक गेल्यानंतर बाहेर पडला हे बी आपल्याला अजून काही सांगता येणार नाही। तर मी आमच्या लोकांना सांगतो काही करता आलं तर बघू आपण याच्यात। राहतेकरांच्या प्रश्नावरती अनेकदा जागरूक असणारे मुख्याधिकारी वैभव लोंढे या ठिकाणी स्पॉटवरती आले आणि त्यांनी नागरिकांच्या या तक्रारीची दखल सुद्धा घेतलेली आहे। त्यांनी त्या पद्धतीच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत। नदीला भरपूर पाणी असल्यामुळं कदाचित तो देह, ती बॉडी एक तर गाळात असेल किंवा बेशरमचे झाडं या ठिकाणी आहेत, त्या झाडांमध्ये अडकण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांनी अशा पद्धतीने जर घटना घडल्या तर या तत्काळ मुख्याधिकारी यांचं कार्यालय किंवा राहत्याचं पोलीस स्टेशन यांना कळवणं गरजेचं आहे। अमोल भोसलेसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, गॉडफादर मीडिया, राहता।